आज टॉक टाइम मध्ये आपण पुरुषाचं वंध्यत्व या विषयावर चर्चा करतो। डॉक्टर नंदिता पालशेतकर आपल्या बरोबर। मॅम एक फोन आलेला आहे, स्वाती आपल्या बरोबर आहे, बोला स्वाती। हॅलो मॅम, बोला। माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत आणि 3 वर्ष झाला मी गेले ट्रीटमेंट करते। पहिल्यांदा आम्ही टेस्ट केल्या होत्या, त्या सगळ्या नॉर्मल होत्या आणि आता त्याच्यानंतर आम्ही आययूआय केलं आणि आययूआय मध्ये मला ट्विन्स राहिले, सक्सेस झालं आणि आता प्रॉब्लेम असं झालाय की त्याच्यानंतर माझं 5व्या महिन्यामध्ये अबॉर्शन झालं आणि त्यानंतर आम्हाला असं कळलं की माझ्या मिस्टरांची स्पर्म काउंटिंग आहे ती अचानकपणे कमी झाली आहे आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की तुला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे। तर याच्याबद्दल काय मार्गदर्शन? सी इट्स बॅड लक की ऍक्च्युली एवढं 5 महिन्याचं हे झालं तर स्पर्म काउंट हा नेहमी वर खाली होऊ शकतो, म्हणजे त्याला काय इलाज नाही। इव्हन स्ट्रेस, लाईफस्टाईल फॅक्टर्समुळे स्ट्रेसमुळे देखील स्पर्म काउंट वर खाली होऊ शकतो। तर ह्यांना मला तेवढाच ऍडवाइस आहे की डी स्ट्रेसिंग नवऱ्याला आणि इफ पॉसिबल आम्ही औषधं देऊ शकतो। आणि पीसीओडी जर तिचे पिरियड्स वगैरे सगळे व्यवस्थित नॉर्मल असले तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग। जर सिम्पटम्स असले की इरेग्युलर पिरियड्स आहेत, हिर्सुटिझम म्हणजे केस एक्स्ट्रा केस आहेत शरीरावर वगैरे, तर मग त्याची ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे। अँड फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये पिशवीला टाका जरूर लावून घ्यायचा आणि एक हिस्ट्रोस्कोपी करणं महत्वाचं आहे की पिशवीच्या आत काही पडदा वगैरे काही प्रॉब्लेम आहे का ज्याच्यामुळे हे प्रीटर्म अबॉर्शन झालेलं आहे। घेतले तर तिला ती यशस्वी होऊ शकते। एक फोन आलेला आहे, नीता पाटील आपल्या बरोबर आहेत, बोला नीता। माझं वय 23 वर्ष आहे मॅडम आणि माझ्या मिस्टरांचं 32 वय आहे। तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा टेस्ट केल्या होत्या ना तर तेव्हा यांचा स्पर्म काउंट 16 होता आणि नंतर मग आता केली आहे तर 40 ते 50% पर्यंत ते आलेले आहे आणि माझ्यामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे। माझा ते हे जे राहतात बीजांड जे राहतात ना ते फुटत नाहीत आणि लेअर कमी आहे, तर त्याच्यावर आम्हाला काय उपचार करावा लागेल आणि काय करावं लागेल ते सांगा फक्त। काही पेशंट्स मध्ये असंच होतं की स्पर्म काउंट कमी असतो तो वाढतो, पण हा ना चेंजेस जे असतात ते कधी जास्ती असतो कधी कमी असतो, हे इरॅटिक चेंजेस असतात। त्यामुळे ह्या टाईपच्या पेशंट्सना मी नेहमी ऍडवाइस करते की 2-3 वेळा आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणजे सिंपल ट्रीटमेंट, जसं त्याच्यात औषधं द्यायची, सोनोग्राफीवर त्या स्त्री बीज बघायचं कसं वाढतंय ते, आणि ते वाढल्यावर आम्ही त्या जोडप्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवतो। मग मी त्याचे ते शुक्राणू घेऊन त्याला प्रोसेसिंग करून बेस्ट स्पर्म्स काढून ते आम्ही युट्रस मध्ये सोडतो। ह्याच्यात चान्स साधारण 10 ते 20% चान्स असतो की प्रेग्नन्सी राहील। तर असं जर 2-3 वेळा करून म्हणजे 2-3 महिने करून जर नाही जमलं तर मग ह्या पेशंट्सना मी जनरली सांगते की प्लीज तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी करायला जा। आणि जेव्हा ह्यांचा जो प्रॉब्लेम आहे की स्त्रीबीज रप्चर होत नाही तर हे जर नॉर्मली ते जे HCGचं आम्ही इंजेक्शन देतो ते डिफेक्टिव्ह असल्यामुळे होऊ शकतं जर आययूआय करत असले तर ते बदलून बघायला पाहिजे। किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मग ह्या पेशंट्स मध्ये काही करून ते अंड फुटतच नाही, मग आम्ही IVF करतो जिथे आम्ही जाऊन ते अंड बाहेर काढतो, म्हणजे फुटायचा प्रश्नच येत नाही। अच्छा, म्हणजे थोडा टेस्ट केला, थोडा उपचार केला तर नक्कीच मूल होऊ शकतं। धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल। आज आपण चर्चा केली ती वंध्यत्वावर उपचार म्हणजे पुरुषाचं वंध्यत्व या विषयावर आपण खास चर्चा केली। उद्या आपण भेटणार आहोत भीती इंग्रजीची या नवीन विषयासह आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करायला येणार आहेत कॉर्पोरेट ट्रेनर डॅमनिक कोस्टाबेल। तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा। त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204। टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत।